डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बा स्पेशल मध्ये मी सोनाली खरे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मला ना कधी कधी माझ्या शाळेची खूप आठवण येते. आय एम शुअर तुम्हाला सुद्धा खूप आठवण येत असेल. शाळेशी निगडीत आपल्या सगळ्यांच्याच खूपच छान अशा गमतीशीर आठवणी असतात. सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे बघा की आपण सकाळी उठतो, लवकर उठायला लागतं किंवा मैत्रिणींबरोबर गुपचूप वर्ग चालू असताना आपण गप्पा मारत असतो आणि मग ते आपल्या टीचर्सनी बघितलं की आपल्याला खूप मोठी पनिशमेंट मिळते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आणि आवडती आठवण म्हणजे खाऊच्या डब्याची. मला आठवतंय माझी आई जेव्हा मला खाऊच्या डब्यामध्ये काही आवडीचा पदार्थ द्यायची तेव्हा मी मधल्या सुट्टीची वाटच बघायची नाही. त्याच्या आधीच बेंचच्या खाली लपून छपून माझा डब्बा फस्त व्हायचा आणि समजा आईने काही नावडतं दिले खाऊच्या डब्यामध्ये तर मात्र मैत्रिणींनी आज डब्यामध्ये काय आणलंय याच्यावरती माझी जास्त नजर असायची. तर असा हा आपल्याला सगळ्यांना भेडसावणारा खाऊचा डब्बा. मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा खूप त्रास होत असेल की खाऊच्या डब्यात मुलाला काय द्यायचं, पण तुम्ही कशाला काळजी करताय? आम्ही आहोत ना, आम्ही तुम्हाला मदत करू. तर आजही आपण अशाच एका आपल्या छोट्याशा मित्राच्या खाऊच्या डब्यामध्ये डोकावणार आहोत. हा आहे सायन्सचा निपुण बसमतकर. हाय हाय, कसा आहेस तू? बरा. शाळेत आलास? हो. बरं मला सांग तुझ्या शाळेचं काय नाव आहे? न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूल. मग तू शाळेमध्ये डब्यात काय घेऊन जातोस? मी कधी कधी पोळी भाजी घेऊन जातो, कधी कधी वेफर्स घेऊन जातो, कधी कधी केक. वा, पण असं शाळेमध्ये चालतं असं घेऊन गेलेलं का? फक्त पोळी भाजी की पोळी भाजी पाहिजे असं काही नाही ना? आमच्याकडे 2 डबे असतात, एक मोठ्या टिफिनचा एक छोट्या टिफिनचा. छोट्या टिफिन मध्ये जे पाहिजे ते घेऊन जातात आणि मोठ्या टिफिन मध्ये कंपल्सरी पोळी भाजी. मग तुला जास्त काय आवडतं? छोटा डब्बा. छोटा डब्बा आवडतो. आणि छोट्या डब्यामध्ये आणखी जास्त काय आवडतं? सँडविच, केक, चॉकलेट. असे चॉकलेट्स पण येतो शाळेमध्ये. आणि मला सांग की तुझा डब्बा कधी कोणी तुझ्याबरोबर शेअर करतं का रे? म्हणजे असं की तू आज डब्यात छान खाऊ आणलास तर आज तुझा डब्बा आज मला दे, की आपण शेअर करूया, असं करतो? हा, माझ्या फ्रेंड सोबत शेअर करतो. तुझ्या फ्रेंड सोबत शेअर करतो ना? गुड बॉय आहेस तू म्हणजे. आणि मग आज तुझ्या घरामध्ये तू आम्हाला सांग की कोण छान खाऊ बनवतो तुझ्यासाठी? एक तर माझी आई आणि नंतर मग माझी दीदी. व्हेरी गुड. मग तू आम्हाला मदत करशील ना की तुझ्या घरामध्ये सगळ्यांची ओळख करून द्यायला? आणि मला तुझं घरच माहिती नाहीये कुठे आहे ते. मला दाखवशील तुझं घर? हा, दाखवशील? चला तर मग बघूया ह्याचं घर. कम ऑन. मग अशी आपण निपुणला स्कूल युनिफॉर्म मध्ये बघितलंय आणि आता आपण त्याच्या घरात आलोय. त्याने कपडे वगैरे चेंज केले, रिफ्रेश झाला आणि एकदम हँडसम दिसतोय हो ना निपुण? आणि आता आम्हाला तुझ्या घरातल्यांची ओळख करून दे ना. ही आहे माझी बहीण निधी. निधी. आणि ही आहे माझी मम्मा सुजाता. नमस्कार. नमस्कार. आपण निपुण विषयी जरा बोलूया की निपुणला काय आवडतं, किती कटकट करतो खाण्याची किंवा काय? तशी त्याची काही फारशी कटकट नाहीये खाण्याची, पण तेच पदार्थ सारखे दिले म्हणजे आपलं नेहमीचं वरण भात भाजी पोळी वगैरे तर कधीतरी कंटाळतो, काहीतरी चेंज हवा असतो. पण साधारण सगळ्यांना म्हणजे सगळ्याच आयांना प्रश्न भेटतो की डब्यामध्ये काय द्यायचं, हा एक खूप मोठा प्रश्न असतो. तर तुम्ही साधारण काय देता आणि काय आवडतं त्याला? भाजीपोळीला तर काही भाजीपोळीचं पर्याय नाही. खाऊच्या डब्यामध्ये मात्र काय काय वेगवेगळं देता येतं मग. अच्छा. आणि शाळेमध्ये कसा असतो हा? खूप मस्ती करतो का? खूप कंप्लेंट येतात तुम्हाला? हा, तसं ऍक्च्युअली त्याचं कंप्लेंट्स येत नाही. मला वाटतं शाळेमध्ये त्याचा चांगला असावा रेकॉर्ड. त्याला आता स्कॉलरशिप पण मिळाली आहे आता या वर्षी. त्याच्यामुळे शाळेमध्ये कदाचित गुणी मुलासारखा राहत असावा, पण त्याचं सगळं उठतं तो घरी आल्यावर काढतो. घरी खूप मस्ती करतो. नाही मग आई बाबा पण जेवण बनवतात का रे कधी कधी तुझे? हो, खूपदा. छान बनवतात? दोघेही छान बनवतात. का दीदी छान बनवते? तिघही छान बनवतात. अरे वा, म्हणजे तिथं आयुष्य आहे रे. सारखं तुला मस्त 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 चांगलं खायला मिळतं सारखं सारखं. हा,
पण मग आज आज तुझ्यासाठी कोण बनवणार आहे काय खाऊ जो बनवणार आहे तो कोण बनवणार आहे? आई आई आणि दीदी. आई आणि दीदी बनवणार आहे. वा व्हेरी गुड. मग सांगूया त्यांना आपण बनवायला की ह्याच्या आवडीचं काय बनवणार तुम्ही? ह्याच्या आवडीचा मी पास्ता बनवणार आहे. अच्छा. आणि तो तडका पास्ता एक पास्त्याचा इंडियन प्रकार म्हणता येईल तसा आहे तो बनवणार आहे मी आज. आणि निधी दीदी तू काय बनवणार आहे? मी त्याच्यासाठी नॅनो ऍपल बनवणार. नॅनो ऍपल म्हणजे छोटू छोटू ऍपल बनवणार आहे तू त्याच्यासाठी. वा तुला आवडतात का रे? हा पण छोटू छोटू आहे ना म्हणून त्यासाठी छोटू छोटू ऍपल बनवणार आहे आपण. बनवूया. हा सुरुवात करूया. मग सगळ्यात आधी आपण आईला सांगूया तुझ्या की पास्ता बनव म्हणून. ओके चलो. निपुण बरोबर आणि सुजाताजींबरोबर ती खूप बरोबर गप्पा झालेल्या आहेत. तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. साहित्य सांगाल? स्टीम पास्ता, टोमॅटो, चिरलेला कांदा, स्टीम केलेल्या भाज्या आहेत. त्याच्यामध्ये कोबी आहे, गाजर आहे, वाटाणा आहे आणि मका सुद्धा आहे. मीठ, कोथिंबीर, तेल, कढीपत्ता, जिरे आणि लसूण. तुला आवडतो पास्ता? खूप खूप आवडतो. आणि काय आवडतं पास्त्यामध्ये? ह्या सगळ्या भाज्या तुला आवडतात? हे सगळं खातो हा? ह्याच्यातल्या काही भाज्या त्याला आवडणार आहेत आणि काही भाज्या तो अवॉइड करतो म्हणून त्या लबाडीने टाकलेल्या आहेत. कुठच्या भाज्या आवडत नाहीत रे तुला यातल्या? त्याच्यात शिमला मिरची असेल तर ते आवडत नाही. का नाही आवडत? मला आवडत नाही ते. पण का नाही आवडत? कारण की मला घाण लागते ते. घाण लागते. पण तिने ताकद मिळते ना, असं स्ट्रॉंग व्हायला होतं ना शिमला मिरची सगळ्या भाज्या खाल्ल्या की. पण ठीक आहे. पण आई पण अशी मस्त जादू करून काहीतरी आतमध्ये मिक्स करून टाकते. तुला कळतच नाही हो ना? आता कळलं. आता कळलं. आता काय करणार? म्हणजे ठीक आहे आपण थोड्या वेळाने ती हळूच शिमला मिरची अशी बाजूला करून देऊया. हा हा आईला कळणार नाही असं करूया आपण. ठीक आहे. तापलं तेल आपलं? येस टाकलं. आता आपण कढीपत्ता टाकूया. ओके. थोडासा असा करून टाकायचा त्याला म्हणजे. अच्छा. आता ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. ऍक्च्युली पास्ता हा इटालियन पदार्थ आहे आणि पास्ता हा गव्हापासून बनवलेला असतो. बरोबर. म्हणजे भाजी पोळीला बेस्ट ऑप्शन बरोबर. आणि खाऊ पण त्याच्यामध्ये म्हणून हा एक देता येण्यासारखा पदार्थ मैदाला आहे. एक चांगलं ऑप्शन म्हणून आपण गव्हाचा एरवी पास्ता. भाजी पोळी रोज रोज मुलं डब्यामध्ये नेऊन कंटाळतात. हा मग त्याच्यामुळे हे गव्हाचंच आहे आणि त्यात व्हेजिटेबल्सच आहेत. अच्छा आता काय द्यायचं आता तुम्हाला? थोडे जिरे टाकायचे याच्यामध्ये. जिरा. आता ह्याच्यात कांदा टाकायचा आहे. कांदा टाकायचा. तुला टाकायचा आहे? हा. व्हेरी गुड. हा काय तांबूस व्हायला हवा का असा थोडासा कच्चा? ट्रान्सपरंट आणि ब्राउनिश व्हायला लागला थोडासा हा हा. की ब्राउनिश नाहीत पण ट्रान्सपरंट व्हायला लागला की आपल्याला त्याच्यात टोमॅटो घालायचे. आपला कांदा झालाय? ऑलमोस्ट झालाय. आता त्याच्यात टोमॅटो टाकायला लागतील. टोमॅटो टाकूया. आणि आपल्याला मदत करणार आहेत निपुणजी. निपुणजी मला हात पकड. हळू हा चटका लागेल. मग तुला आणखीन काय आवडतं रे? आई काय बनवते जे तुला आणखीन खूप आवडतं? अजून कुठच्या गोष्टी आहेत? मला बटाट्याची नंतर भेंडीची भाजी आवडते. भेंडीची पण भाजी आवडते. व्हेरी गुड. आणि आईस्क्रीम चॉकलेट्स वगैरे आवडतं तुला? हो पण आता मला सर्दी झाली म्हणून मामा काहीच नाही देत. व्हेरी गुड बॉय. हा अगदी स्वतःहून खात नाही का? तुम्हाला सांगावं लागतं नाही नाही खायचं नाही खायचं. सांगायला एकदा लागतं. डॉक्टरची व्हिजिट केल्यानंतर स्वतःहून खात नाही. तोपर्यंत सांगायला लागतं. तोपर्यंत सांगायला लागतं. हा. पण आता नाही खात ना तू? गुड बॉय तू. गुड बॉय. आता ह्याच्यात काय देऊ? आता ह्याला थोडंसं टोमॅटोला तेल सुटलं ना हा. की मग आपल्याला त्याच्यामध्ये स्टीम व्हेजिटेबल्स टाकायचे. अच्छा. मग तू कधी जेवण बनवतोस का रे? तुला आवडतं का असं बनवायला? अशी लहान मुलं कधी कधी बनवतात ना. त्याला लिंबाचं सरबत अतिशय उत्तम तयार करता येतं. वाव. म्हणजे त्याचं लिंबाचं सरबत सगळ्यांना आमच्या घरात आवडतं. म्हणजे हाच नेहमी लिंबू सरबत स्वतःच हवंय? करतो म्हणजे अगदी लिंबू कापून त्याचा रस काढून सगळं हा स्वतः क्या करतो. बात आहे. पण व्हेरी गुड. मला पण देशील ना? हा. तुझी फ्रेंड झाली ना मग तू मला देशील आता ना? ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकायचे. टाकायचं. तर आता ह्याच्यात निपुणच्या आवडीचे सगळे मी व्हेजिटेबल्स टाकू का आहेत. निपुण का तू टाकतोस? तू टाक आता. थकला मी. थकलोस तू? आता ह्या चांगल्या परतून घ्यायच्या. खूप वाफेवर. ह्या ऍक्च्युली वाफवलेल्याच भाज्या आहेत अच्छा. त्याच्यामुळे त्यांना काही जास्त शिजवायची गरज नाही. झालं देऊ मग आता? हा. पास्ता देऊ? हो का.
ह्याच्यात पहिल्यांदा थोडं मीठ टाकावं लागेल. मग पास्ता, भाजी पुरतं मीठ टाकावं लागेल. पास्ता तर मीठ टाकूनच आपण मी steam केलाय. टाकणार. हा टाक. या जागेवर जास्ती टाकलेलं. स्प्रेड केलं ना. तो हा तुम्हाला असा त्रास देतो का हो जेवण बनवताना? हो म्हणजे खूप. म्हणजे मला आठवतं की मी पण जेव्हा लहान होते किंवा जनरली लहान मुलं आपण बघतो की आई वडील काही किंवा कोणी जे काही जेवण बनवलं तर पटकन जाणार, कसा तरी हात घालणार, बेसिकली कणिक वगैरे मळताना त्याच्यात हात घालणार किंवा शेंगदाणे हे करतो त्याला तेव्हा. क्युरिओसिटी खूप असते. हा. हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, म्हणून तो जे लुडबुड करतो ते बरेचदा त्रासदायक होतं. त्रासदायक होतं. पास्ता हा ह्याच्यामध्ये जर का तिखट आवडत असेल मुलांना हा. तर ह्याच्यामध्ये हळद आणि तिखट घातलं तरी चालतं. म्हणजे फोडणीच्या वेळेस फोडणी घालायचं आपण का जेव्हा ते? केली तेव्हा हा. त्याच्यामध्ये तिखट आणि हळद घातलं तर अजून ती तिखट आणि छान डिश होते. छान डिश होते आणि स्पेशली ह्याला जास्त आवडते. ह्याला- तिखट खूप असलं की. हा, हा. बरं ही रेडी झालाय आता हो, पास्ता? आता हा रेडी झालाय पास्ता पूर्ण. आणि आता हा डब्यात द्यायला एकदम खायला मोकळा आहे. खायला मोकळा पण आहे. निपुण 2 मिनिटं थांबा. आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की ह्याचं साहित्य काय आहे आणि कृती काय आहे. तडका पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला पास्ता, चिरलेला टोमॅटो, चिरलेला कांदा, वाफवलेला कोबी, गाजर, मटार आणि कॉर्न, मीठ, कोथिंबीर, तेल, कढीपत्ता, जिरं आणि लसूण. कृती: पास्ता मीठ घालून वाफवून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, लसूण पाकळ्या, जिरं आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, वाफवलेला कोबी, गाजर, मटार आणि कॉर्न घालून मिश्रण टॉस करावं. त्यामध्ये मीठ, वाफवलेला पास्ता आणि कोथिंबीर घालून तडका पास्ता परतून सर्व्ह करावा.